नवी मुंबई के सीउड में आयोजित गढ़ किले बांधनी और रंगोली स्पर्धा देखने लायक रही। समाज सेविका अश्विनी दत्ता गंगाले के सौजन्य से दिवाली के दौरान यह स्पर्धाएं आयोजित की गईं, जिसमें सैकड़ों महिला और बच्चों ने हिस्सा लिया। आज शनेश्वर महादेव मंदिर में आयोजित एक कार्यक्रम के दौरान रंगोली और गढ़ किले बांधनी स्पर्धा के विजेताओं को ट्रॉफी और पुरस्कार देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में सीउड के मंडल अध्यक्ष सुधीर यादव समेत बीजेपी के कई पदाधिकारी और महिलाएं बड़ी संख्या में मौजूद रहीं। बीजेपी के नवी मुंबई जिला महामंत्री दत्ता गंगाले और समाज सेविका अश्विनी गंगाले ने कहा कि गढ़ किला बांधनी और रंगोली हमारी सांस्कृतिक परंपरा का प्रतीक है। इसे प्रोत्साहन मिले इसीलिए बीते 5 वर्षों से हर साल सीउड में स्पर्धा कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। उन्होंने कला और संस्कृति को आगे बढ़ाने में जुटे स्पर्धकों की भी जमकर सराहना की और उन्हें प्रोत्साहन भी दिया। दरवर्षी आपल्याला प्रतिसाद हा खूप चांगला असतो, म्हणजे वर्षानुवर्षे हा प्रतिसाद वाढत चालला आहे आणि या वर्षी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद विभागातील नागरिकांनी दिला। त्यामध्ये आपले छोटे मावळे असतील, त्यांनी किल्ले तर अतिशय उत्तम प्रकारे किल्ले बांधणी केली होती आणि या वर्षी सुद्धा किल्ले बांधणीमध्ये सुद्धा जास्त सोसायट्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी सुद्धा रांगोळी स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने भाग घेतला आणि अतिशय सुंदर अशा रांगोळ्या त्यांनी काढल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगतात की भावी पिढी आपली घडली पाहिजे, सक्षम घडली पाहिजे, ज्यामुळे देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान राहील। त्यामुळे या दीपावलीमध्ये छत्रपती शिवराय ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा यांना दिली, त्यांच्या संकल्पनेतून त्यांची गड किल्ल्याची संकल्पना आहे ती प्रत्यक्षात मांडता यावी या दृष्टीने किल्ले स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो। लहानग्या अनेक मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याचं बक्षीस वितरण आपण या ठिकाणी केलं। मोठ्या प्रमाणावर याचा सहभाग वाढतोय। निश्चितपणे आपली जबाबदारी सुद्धा आमची या ठिकाणी वाढते। वहीं प्रतिभागियों, विजेताओं और नागरिकों ने कहा कि इस रंगोली और गढ़ किला बांधनी स्पर्धा के जरिए सामाजिक परंपराओं को कायम रखने का जो प्रयास किया गया है वह सराहनीय है। नागरिकों ने इन उपक्रमों को सांस्कृतिक एकजुटता बढ़ाने का प्रयास बताते हुए इसके आयोजक अश्विनी दत्ता गंगाले की जमकर प्रशंसा की। दोघांचंही खूप मनापासून आभार आहे। जसे सांस्कृतिक आणि पारंपरिक स्पर्धा ते अजूनही सेक्टरमध्ये किंवा विभागात निभवत आहेत, त्यांचे खूप खूप आभार। असेच स्पर्धा ते पुढे अजून वरच्या मोठ्या लेवलला त्यांनी आयोजित करावे ही आमची अजून त्यांच्याशी विनंती राहील। ह्या धावपळीत दिवाळीमध्ये की काहीतरी स्पर्धा त्यांनी लॉन्च केली, किल्ला म्हणा किंवा रांगोळी म्हणा, त्यामध्ये महिला किंवा हजारो संख्येने महिला मुली सहभागी घेऊ शकतात, त्यांचं एक टॅलेंट बाहेर म्हणजे ते प्रसिद्ध करू शकतात। त्यासाठी मी सौ दत्ता गंगाळेजी आणि सौ अश्विनी गंगाळे मॅडमना धन्यवाद व्यक्त करते। अश्विनी गंगाळे आणि दत्ता गंगाळे यांनी आज जे काय 46 मध्ये जे मंदिरामध्ये जे काय ते बक्षीस समारंभ ठेवला, किल्ले बांधणी केलं, रांगोळी स्पर्धा घेतल्या, तर आज इतका मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला की त्यांच्यामुळे लोकांना खूप प्रोत्साहन मिळालं। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।